बीडमध्ये काय महाराष्ट्रात होत आहे, त्यामुळे बीडलाच आपण नेहमी बोलण्यात काही अर्थ नाही. परंतु बीडमध्ये असं महाराष्ट्रात अशा घटना का होतात, धाकच राहिलं नाही. बीडमध्ये एवढ्या घटना होत असताना अजून गुन्हेगारांना मला वाटतं वचक राहत नाही. याची दखल पोलीस अधीक्षकांनी घेतली पाहिजे, गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. नराधामांना त्या ठिकाणी तात्काळ कारवाई केली पाहिजे, त्याला ठोकून काढलं पाहिजे, त्यांच्यावर कडक अशा प्रकारची ॲक्शन घेतली पाहिजे आणि समाजातली ही मानसिकता त्या ठिकाणी बदलण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या नराधमांना पोलीस खात्याने कुठल्याही प्रकारे दयामाया न दाखवता ठेचूनच काढलं पाहिजे. याच जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार तिला ॲसिड फेकण्याची हे दिले होते, धमकी दिली, काय सांगाल? अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्ती मानसिकता आहेत, त्या ठिकाणी ठेचूनच काढायला पाहिजेत आणि यासाठी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या गोष्टी कशा कमी होतील. आणखी एक मोठी बातमी आहे. पुण्यामध्ये प्रेम प्रकरणातनं एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या कुटुंबियांकडनं मारहाण झालेली आहे आणि मृत मुलाच्या आईचा तसा आरोप असून मुलीच्या मोबाईलवरनं मेसेज करून मुलाला बोलावल्याचा देखील आरोप केलाय. प्रेयसी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली असून 10 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. नागेश जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे. आणखी अशाच काही घडामोडी आपण बघूयात.